सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक अद्वितीय सागरी किल्ला आहे. तो जिंकण्यापेक्षा महाराजांनी स्वतःच्या रणनीतीने बांधून समुद्रावर नियंत्रण मिळवले. सिंधुदुर्ग किल्ला कसा तयार झाला? बांधणीचा निर्णय 1664 मध्ये शिवाजी महाराजांनी समुद्रकिनाऱ्यावर एक अभेद्य किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. उद्देश परकीय आक्रमणांना पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी रोखणे आणि मराठा नौदलाला सुरक्षित ठिकाण देणे. स्थान निवड मालवणजवळील समुद्रातील बेटावर किल्ला बांधण्याचे ठरले. हे ठिकाण रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, समुद्रमार्गावर लक्ष ठेवता येत होते. बांधकाम सुमारे 4000 बांधकाम कामगार आणि 100 हून अधिक कारागीर यांचा सहभाग. किल्ल्याच्या भिंती 30 फूट उंच आणि 12 फूट जाड आहेत. बांधकामासाठी चुन्याऐवजी गुळ व लिंबाचा रस वापरला गेला, ज्यामुळे भिंती अधिक मजबूत झाल्या. ऐतिहासिक महत्त्व सिंधुदुर्ग हा मराठा नौदलाचा मुख्य तळ होता. महाराजांनी येथे गणेश मंदिर बांधले, जे आजही प्रसिद्ध आहे. हा किल्ला समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व सिद्ध करणारा ठरला. आजचा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील मालवण येथे स्थित. पर्यटकांसाठी आकर्षण गणेश मंदिर, शिवाजी महाराजांचा पदस्पर्श असलेला ठसा आणि भव्य समुद्रकिनारी दृश्य. आजही हा किल्ला महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सागरी सामर्थ्याचा पुरावा आहे.